29 ऑगस्ट पासून जरांगेंचं अंतर्वालीतच उपोषण असणार आहे. दखल न घेतल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी मिलीभगत असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे, संजय शिरसाटांवर हा गंभीर आरोप केल्याची चर्चा आहे. 29 ऑगस्टला आमरण उपोषण हे 100% अंतर्वालीतच होणार आहे. कारण मराठा समाजालाही माहिती आहे, सरकारलाही माहिती आहे की आपण एकदा जे बोलतो तेच करतो. आपण गनिमी कावा नाही करत. आपल्याला जर गनिमी कावा करायचा तर आपण जाहीरपणाने त्यांना निवेदन दिलं असतं तिथं जाऊन की मुंबईतच करायचं. मात्र एक गोष्ट खरी आहे, ती मात्र मी आपल्याशी कधीच खोटं नाही बोलणार. 29 ऑगस्टला अंतर्वालीत आमरण उपोषण सुरू होणार आहे. 10-20 दिवस होऊन जर सरकारनं उपोषणाची दखल नाही घेतली, मागण्यांची अंमलबजावणी जर नाही केली, तर मग मात्र आहे तसं उपोषण मुंबईकडे जाऊ शकतं. फडणवीसांच्या आणि शिंदेच्या डोक्यातच जर मराठ्यांचं वाटोळं करायचं असेल तर विखे पाटलांनी मरमर करून, प्रसाद लाड मरमर करून किंवा आमच्या उदय सामंत साहेबांनी मरमर करून काय उपयोग आहे का? त्यांना मराठा समाज नकोय शिंदेंना, पण शिरसटेने केलेलं बरोबर आहे. त्यांनी वाटोळं केलं ना मराठ्याचं, ते बरोबर आहे. म्हणजे सगळा मराठा समाज तुटला तरी चालतो, पण एक शिरसट ऐकत नाही का शिंदेचं? केलेली चूक दुरुस्त करायचं, याचा अर्थ शिंदेची आणि शिरसटेची मिलीभगत मराठ्यांचं वाटोळं करायचं.